अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, वर्षातली पहिली अमावस्या म्हणजेच पौष दर्श अमावस्या ही लवकरच येत आहे. मग नेमकी ही अमावस्या रविवारी आहे का शनिवारी आहे, 17 तारखेला आहे की 18 जानेवारी म्हणजे 18 तारखेला आहे, हा प्रश्न बऱ्याच ताईंना पडलेला आहे. तर आज या व्हिडिओमार्फत तेच जाणून घेणार आहोत की ही नेमकी अमावस्या कधी आहे आणि या अमावस्या दिवशी करावयाचे कोणते उपाय आहेत. बघा, या अमावस्यापासूनच तुम्हाला एक छान असे 5 उपाय करायचे आहेत. म्हणजे 5 सेवा म्हणा, 5 उपाय म्हणा, ह्या करायच्या आहेत. हे जर 5 उपाय तुम्ही दररोजच्या म्हणजे दररोज जर केली तर बघा, अक्षय पुण्य प्राप्ती तुम्हाला होणार आहे या उपायाने. मग तुम्ही ही सेवा दररोज या अमावस्यापासून दररोजसुद्धा करू शकता. तर ती 5 कामे कोणती आहेत, ती कधी करायची आहेत, ती कशी करायची आहेत, त्याच्या अटी काय, नियम काय, ते सर्व काही आपण व्हिडिओच्या शेवटला जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, आता अमावस्या दररोज आपल्याला या अमावस्यापासून काही सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर ही अमावस्या कधी आहे, ह्या अमावस्या म्हणजे शनिवारी सुरू होणार आहे की रविवारी सुरू होणार आहे. आता बरंच वेगवेगळे कॅलेंडर असतात, त्याच्यामुळे आपण बहुतेक ताई खूप कन्फ्यूज होत असतात. पण अमावस्या नक्की कधी आहे, तर बघा, शनिवारी रात्री 12:04 अमावस्या सुरू होणार आहे. रविवारी उत्तर रात्रीला 1:22 ही अमावस्या आहे. म्हणजेच काय, तर रविवारचा पूर्ण दिवस अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या नाही, पूर्ण रविवारी आपल्याला अमावस्या आहे. आणि जे काही अमावस्या दिवशी तुम्हाला उपाय, तोडगे, सेवा काय करायच्या आहेत, तर त्या तुम्ही रविवारीच करायच्या आहेत. शनिवारी अमावस्या नाही. आणि रविवारी बहुतेक हळदी कुंकू असतं, कोणी बोरनाणं करतं. तर अमावस्या असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, बोरनाणं असलं काहीही करायचं नाही, शक्यतो टाळायचं आहे. आता अमावस्या अशा प्रकारे आहे हे तर तुम्हाला सर्वांना कळालंच. पण आपल्याला आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण या अमावस्या दिवशी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ काही सेवाही करायच्या असतात. बघा, ज्यांना कोणाला प्रखर पितृदोष असतो त्यांना जे काही कामं हाती घेतलेली असतात, त्या कामामध्ये खूप सारे अडथळे येतात, अडथळे निर्माण होतात. बघा, काही असो, शिक्षणाबाबत असो, मुलांचं खूप शिक्षण होतं पण नोकरी लागत नाही, नोकरीमध्ये काय खूप सारे अडथळे येतात. मुलं विवाहजोगे झालेले असतात पण त्यांचा विवाह जुळून येत नाही, विवाहामध्ये खूप अडथळे येतात. विवाह कसा तरी झाला तर त्यांना संतान प्राप्तीसाठी अडथळे येतात. वेगवेगळी अशी अडचणी आपल्यात निर्माण होत असतात. त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारी व्यक्ती पडणे, सतत आजार एक झालं की सतत घराला दवाखाना लागलेला असणे, किंवा सतत काही ना काही मोठमोठे आपल्या जीवनामध्ये अडथळे येणे, किंवा मोठमोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आपण खूप, भलेही तुम्ही लाखो रुपये दररोज कमवा, खूप तुम्हाला पेमेंट आहे, पण तो पैसा येण्याआधीच त्याचे जाण्याचे मार्ग खूप सारे असतात. असे खूप सारे जर अडथळे तुमच्या जीवनात येत असतील तर समजून जा की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे. मग हा पितृदोष करण्यासाठी बघा, बऱ्याच जणांना पितृदोष निवारणासाठी मोठमोठ्या विधी करण्यासाठी सांगत असतात. पण सर्वांनाच ह्या विधी करणं म्हणजे सर्वांनाच विधी करणं जमतं किंवा जमत नाही, कारण याचे खर्चही खूप मोठे मोठे असतात. मग जे काही लहान कुटुंबातील आहेत त्यांना या विधी करायला शक्य होत नाही. तर मग त्यांनी हे 5 जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहेत, तर ते तुम्ही जर उपाय केले तर तुम्हाला ह्या विधी करण्याची सुद्धा गरज लागणार नाही. या उपायाने तुमचा हळूहळू पितृदोष कमी होण्यास मदत होते, म्हणजे होतेच. आणि खूप छान असा प्रभावी हा उपाय आहे. बघा, आता बरेच आपल्याला यज्ञ करायला सांगतात, किंवा काहीतरी मोठमोठे यज्ञ
उपाय करायला सांगतात. तीर्थक्षेत्री जाऊन, मोठ्या क्षेत्री जाऊन पण आपल्याला पैशाअभावी ते करणं शक्य होत नसतं. तर त्याच्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही आवर्जून दररोज अमावस्यापासून तुमच्या घरी करू शकतात. वर्षाची ही पहिली अमावस्या आहे आणि या अमावस्यापासून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि बघा ह्या वर्षी तुमची पितृदोषातून मुक्तता होणार म्हणजे होणारच 100%. तर बघा आता काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, सतत चिडचिडपणा होतात, कटकटी होतात, सतत घरामध्ये आजारी व्यक्ती, काही ना काही प्रॉब्लेम असतात, काही ना काही अडथळे निर्माण होतात. काहीतरी चांगलं करावं म्हणलं की त्याच्यात काहीतरी आडवा पाय येतो म्हणजेच अडचणी येतात. त्यातलाच समजून जायचं की आपल्या घराला पितृदोष आहेत. असे बरेचसे पितृदोषाची लक्षणं तुम्हाला आढळून येतात. बघा कोणाला दिवस गेलेले असतात, त्यांना मूल होणार असतं पण अचानक त्याचा गर्भपात होणं किंवा ते मूल अचानक त्याचा गर्भपात होणं अशा सुद्धा विविध संकटांना प्रत्येकांना सामोरं जावं लागत असतं. तर बघा जे काही आपले पित्र आहेत तर ते आपले पित्र संतुष्ट झालेले नसतात, त्यांच्या खूप साऱ्या इच्छा असतात आणि ते संतुष्ट न झाल्यामुळे ते आपल्या ज्या काही कामे आहेत तर त्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असतात. ते आपली कामे पूर्ण होऊ देत नाहीत. मग त्याच्यामुळे आपले पित्र संतुष्ट व्हावे, आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद लाभावा त्यासाठी काही उपाय सेवाही तुम्हाला करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुम्ही या अमावस्यापासून हे उपाय करायचे आहेत. बघा आता ही मौनी अमावस्या आहे. या मौनी अमावस्याला खूप सारे उपाय पण केले जातात. बघा मौनी अमावस्या दिवशी कोणी कोणी मौन धारण करत असतं किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतं. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं जमत नसेल तर घरीच गंगाजल आणून घरी ते गंगाजल टाकून अंघोळ केली जाते. असे बरेचसे उपाय केले जातात. बघा ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये वर्षानुवर्ष कोणाचं बोलणं नसेल तर या मौनी अमावस्या दिवशी त्या बोलण्याचं सुद्धा आपण जर हे उपवास मौनी अमावस्याचा केला तर ती न बोलणारी व्यक्तीसुद्धा तुम्हाला बोलू लागते. असे बरेच सारे उपाय मौनी अमावस्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर या अमावस्यापासून तुम्हाला कोणती 5 कामं करायची आहेत. ती कामे म्हणजेच पंचमहायज्ञ. आता तुम्ही बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पंचमहायज्ञ कसा करायचा, पंचमहायज्ञ म्हणजे काय हे सर्व काही सांगत असते. कारण आपल्या सेवेमध्ये पंचमहायज्ञ हा दररोज केलाच पाहिजे. हा पंचमहायज्ञ कसा करायचा म्हणजे यासाठी काय अटी, काय नियम, काय असतं हे सर्व काही मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. बघा आता तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर सर्वात आधी प्रत्यक्ष आपल्याला गुरु माऊलीसुद्धा सांगतात की पितरांची आणि कुलदेवीची परवानगी जर असेल तरच आपण केलेली सेवा, आपण केलेली जी काही व्रतवैकल्य पारायणं आहेत तर ती आपली इच्छा जी काही आहे ती देव पूर्ण करत असतात. त्याच्यामुळे सर्वात आधी आपल्या पितरांची सेवा करा, कुलदेवीची सेवा करा. मग आपली जी काही सेवा केलेली असते त्याचं फळ आपल्याला हे मिळतच असतं. कारण देवाआधीसुद्धा आपल्या गुरूंच्या आधीसुद्धा आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सर्वात आधी आपल्या पितरांची सेवा करा, पितरांच्या स्मरणार्थ सेवा करा. बघा आपण पितृपक्षातच आपल्या पंधरवाड्यामध्येच पितरांची दररोज सेवा करतो आणि वर्षभर सोडून देतो असं होतं. त्याच्यामुळे आपण ही पितरांच्या स्मरणार्थ या अमावस्याला काहीही दानधर्म करायचं, जे काही तुम्हाला घडेल ते दानधर्म करा. तुम्ही जे काही आपल्या पितरांच्या स्मरणात होईल त्या सेवा करा. त्याचबरोबर हे पंचमहायज्ञ करायचं आहे. आता पंचमहायज्ञ म्हणजे तुम्हाला काय मोठा यज्ञ करायचे नाही घरामध्ये. एकदम साधी आणि सोपी सेवा आहे आणि ती सकाळीच तुम्हाला करायची आहे. ह्या पंचमहायज्ञासोबतच तुम्हाला नित्यसेवाही करायची आहे. कारण हा बेसिक पाया आहे या सर्व काही सेवेंचा. आपण मोठमोठे पारायण करतो पण ते पारायण करूनसुद्धा तुम्हाला अनुभव येत नाहीत. तर ते अनुभव का बरे येत नाहीत? तर त्या अनुभव येण्यासाठी तुम्हाला दररोजची नित्यसेवा, आपला कुलाचार म्हणजे कुलदेवीची सेवा, कुलदेवांची सेवा आणि पंचमहायज्ञ हे 3 कामं आवर्जून करावी लागतात. मगच तुम्हाला त्या सेवेची प्रचिती अनुभव येत असतो. आता पंचमहायज्ञ म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला बघा. सकाळी दररोज तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करत असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी गॅसच सर्व काही गॅसच वापरत असतात तर तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याला अग्नी लावायची आहे म्हणजे जाळ लावून द्यायचं आहे. याला हे एक तुम्हाला सर्वात आधी करायचं आहे. म्हणजेच
आपल्याला अग्नीला तूप द्यायचं आहे, म्हणजे हा एक यज्ञ होतो. त्याचबरोबर नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात आधी ज्यावेळेस आपण स्वयंपाक करायला तयारीला लागतो त्यावेळेस तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे. ती चपाती म्हणजे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला तो कावळ्याला घास द्यायचा आहे. पितरांच्या स्मरणार्थ, पितरांसाठी ती छोटी चपाती तुम्हाला करायची आहे. नंतर मग तुम्ही ती चपाती केल्यानंतर पत्र्यावर ठेवा, स्लॅपवर ठेवा, जेणेकरून कावळा येऊन खाऊन जाईल. आणि नंतर मग तुम्हाला गाईसाठी चपाती बनवायची आहे, नंतर आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी बनवायची आहे. असं म्हणजे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा उपाय म्हणजे चिमूटभर साखर तुम्हाला घ्यायची आहे किंवा पीठ घ्यायचं आहे आणि कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तिथे येऊन मुंग्या खाऊन जातील. त्या मुंग्यांनी जर तुम्ही ती टाकलेली साखर खाल्ली तर समजा हळूहळू तुमचा पितृदोष कमी होण्यास सुरुवात होत आहे. हे त्याचबरोबर लहान मुलं असतील घरामध्ये किंवा बाहेरची लहान मुलं येतात बघा, किंवा मोठी कोणती व्यक्ती घरामध्ये आली तर त्यांना योग्य तो मानसन्मान देऊन त्यांना चहा पाणी करायचं किंवा त्यांना खाऊ पिऊ घालायचं. कोणी नाही आलं तर लहान एखादं मुलं आलं तर त्याला चॉकलेट एखादं द्यायचं. अशा प्रकारे सुद्धा हे तुम्ही करायचं. नंतर गाईला घास द्यायचा आहे बघा. तुम्ही चपाती गाईला नैवेद्य चारू शकतात किंवा वैरण हिरवं जे गवत असतं तर ते वैरण तुम्ही चारू शकतात. आता खेडेगावामध्ये गाय ही घरोघरी असल्यासारखी असतेच, पण सिटीला कोणाच्या घरी गाय नसते किंवा गौशाला नसते, कुठं गोठा नसतो, तर अशांनी काय करायचं, केंद्रामध्ये जायचं. तिथं केंद्रामध्ये गाईसाठी दानपेटी म्हणून असते, तर तिथं तुम्ही महिन्याभरासाठी जे काही तुम्हाला शक्य असेल तिथं दक्षिणा तुम्ही दानपेटीत टाकू शकतात. असे हे पंचमहायज्ञ तुम्हाला दररोजच्या सेवेमध्ये करायचे आहेत. जो कोणी हे पंचमहायज्ञ करतो त्यांच्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो, म्हणजे होतो. आणि असं नाही की आता तुम्ही आज सुरू केला तर उद्या तुमचा पितृदोष कमी होईल, असं नाही. हळूहळू वेळ लागेल, पण हळूहळू तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते. आधी तुम्ही सुरुवात तर करून पहा आणि तुम्हाला छान असे अनुभव येणार म्हणजे येणार. ही सेवा खूप अनुभवसिद्ध सेवा आहे. हा पंचमहायज्ञ प्रत्येक घरामध्ये झालाच पाहिजे, जेणेकरून आपले पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आपले जे काही हाती काम घेतलेले ते काम योग्य त्या पद्धतीने होतात. जे काही आपण काम करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये पितरांचाही आशीर्वाद होतो, आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद मिळतो, कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या गुरूंचाही आशीर्वाद मिळतो. आणि ही सर्व काही कामे प्रत्येकाच्या आशीर्वादाने योग्यरित्या पार पडतात. तर हे जर तुम्ही पंचमहायज्ञ प्रत्येक घरामध्ये केला तर बघा तुम्हाला छान असे उपाय अनुभव येणार म्हणजे येणारच. तर हे देवयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ, हे जे काही यज्ञ आहे तर हे यज्ञ तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये करून पहा आणि छान असा अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.